श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय की मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, व्यावसायिक लोकांसाठी कसा असणार आहे, महिला वर्गासाठी येणारा फेब्रुवारी महिना हा कसा असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि आपण जाणून घेणार आहोत काही उपाय देखील तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण न स्किप करता तुम्ही नक्की पूर्ण बघा. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि आपण कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा, मकर राशी राशीचक्रातली 10व्या नंबरची रास आहे. मकर राशीच्या व्यक्ती हे अतिशय हुशार असतात, प्रामाणिक असतात. कुठल्याही प्रकारचे काम त्यांना आवडतं. कुठल्याही प्रकारचं जर त्यांना काम केलं की ते पूर्ण करूनच ते आराम करतात. म्हणजेच काय की मकर राशीचे व्यक्ती हा अतिशय कष्टाळू असतात, धाडशी असतात. अशाच मकर राशीच्या व्यक्तींना येणारा फेब्रुवारी महिना कसा असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. मकर राशी 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. आता मी त्यांना बघा की मकर राशीला 7.5 चालू आहे, परंतु लवकरच 7.5तून तुमची सुटका होणार आहे. 30 मार्च 2025 रोजी मकर राशीची 7.5 संपणार आहे. मित्रांनो, 7.5 संपल्यानंतर तुम्हाला येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे, सुखमय असणार आहे. तुमच्या कष्टाचे, तुमच्या प्रयत्नाचं झीज करणारा काळ असणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारला घाबरू नका. येणारा काळ हा फक्त मकर राशीच्या व्यक्तींसाठीच असणार आहे. तर आता बघूया की फेब्रुवारी महिना हा मकर राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे. पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत येणारा काळ हा आरोग्याच्या बाबतीत मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. परंतु 13 फेब्रुवारीच्या आधी मात्र तुम्हाला थोडंसं तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. पोटाचे विकार होणार नाही किंवा तुम्हाला पोटात काही दुखणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. खाण्यापिण्याच्या सवयीकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. प्रवास करताना तुम्ही कुठल्याही प्रकारचं बाहेरचं अन्न खाताना थोडीशी काळजीपूर्वकच ते खाणार आहात. 13 फेब्रुवारी नंतर मात्र येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. आरोग्याच्या कुठल्याही प्रकारच्या तक्रारी तुम्हाला जाणवणार नाही. थोडंसं तुम्ही तुमच्या व्यायामाकडे लक्ष दिलं, योगा करायला लक्ष दिलं तर तुम्हाला येणारा काळ हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की शिक्षणाच्या बाबतीत मकर राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिना हा अतिशय चांगला असणार आहे. ज्या तुमच्या शिक्षणात अडचणी येत होत्या किंवा तुमचं एखादं काम होत नव्हतं ते काम शिक्षणाच्या बाबतीत येणारा काळात फेब्रुवारी महिन्यात तुमचं पूर्ण होणार आहे. एखाद्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची होती पण ॲडमिशनसाठी काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी तुमच्या दूर होऊन तुमचे ॲडमिशनची कामं पूर्ण होणार आहे. तुमची जर स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. 13 फेब्रुवारी नंतर जर तुमची स्पर्धा परीक्षा असेल, एखादी परीक्षा असेल, त्यात तुमचं मन लावून तुम्ही अभ्यास करा, त्यात यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. शिक्षणाच्या बाबतीत फेब्रुवारी महिना हा मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमचं वैवाहिक जीवन कसं असणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींना येणारा फेब्रुवारी महिन्यात वैवाहिक जीवन हे अतिशय चांगलं असणार आहे. थोडंसं तुमच्या जोडीदाराच्या रुसव्या फुगव्याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. काही कारणामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर रागवू शकतो, रुसू शकतो, परंतु आत्ता रागवेल परंतु नंतर मात्र तो तुमच्याशी नक्कीच बोलणार आहे. तुमच्या फॅमिलीबरोबर तुम्ही एखाद्या ठिकाणी जाण्याची प्लॅनिंगसुद्धा आखणार आहात, फिरण्याचे प्लॅनिंग तुम्ही आखणार आहात. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही एखाद्या ठिकाणी बाहेर फिरण्यासाठी सुद्धा जाणार आहात. म्हणजेच काय, फेब्रुवारी महिन्यात तुमच्या कुटुंबातील वातावरण हे अतिशय आनंदाचं असणार आहे. जोडीदाराबरोबर तुमचे चांगले संबंध राहणार आहेत आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचे मतभेद तुमच्या जोडीदाराशी होणार नाही आहेत. त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी फेब्रुवारी महिना हा अतिशय चांगला असणार आहे. वरिष्ठ तुमच्या खुश राहतील. मित्रांनो बघा की मकर राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्या अतिशय कष्टाळू असतात. दिलेलं काम ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. त्याच तुमच्या स्वभावामुळे तुमचे जे वरिष्ठ असतील ते वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. तुम्हाला पगारवाढ सुद्धा मिळण्याची शक्यता येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात आहे. म्हणजेच काय, वरिष्ठ तुमच्या खुश राहतील, दिलेलं काम तुम्ही करणार आहात. एकंदरीत कामाचा प्रभाव म्हणून तुमचा पगारवाढ सुद्धा होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली हवी असेल, ती बदली सुद्धा तुमची येणाऱ्या काळात होऊ शकते. फक्त तुम्हाला प्रामाणिकपणे कष्ट करायचे आहेत. कुठल्याही प्रकारच्या गोष्टीकडे
तुम्हाला लक्ष द्यायचं नाही, सहकारी तुम्हाला साथ देतील, तुमच्या कामातील जे सहकारी असतील ते सहकारी तुम्हाला साथ देतील, त्यांच्या साथीमुळे तुम्हाला येणारा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात नोकरदार वर्गासाठी येणारा काळ हा अतिशय आनंदाचा, सुखमय जाणार आहे. परंतु प्रवास करताना थोडीशी मकर राशीच्या व्यक्तींनी काळजी मात्र घ्यायची आहे. आपल्या वाहनावरच्या वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या वाहनाच्या वेगाची मर्यादा तुम्हाला ओलांडायची नाहीये. त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमचं भाग्य कसं असणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींचं भाग्य येणाऱ्या काळात अतिशय चांगलं असणार आहे. तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी जागा घेऊ शकता, एखादी गुंतवणूक करू शकता, किंवा जर तुम्हाला एखादं वाहन खरेदी करायचं असेल ते सुद्धा तुम्ही फेब्रुवारी महिन्यात खरेदी करू शकता. मात्र मित्रांनो की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना आमिषाला बळी पडून ती गुंतवणूक करू नका. तुमच्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील, तज्ज्ञ असतील, त्या तज्ज्ञांचा, ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेऊनच तुम्ही एखादी गुंतवणूक केलेली तुमच्या भविष्यासाठी अतिशय चांगली असणार आहे. म्हणून मित्रांनो कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना सावधानगिरी बाळगूनच ती गुंतवणूक तुम्ही येणाऱ्या महिन्यात केली पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो की महिला वर्गासाठी मकर राशीच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना फेब्रुवारी महिना हा अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला थोडंसं कामामध्ये थोडीशी तुम्हाला विश्रांतीसुद्धा येणाऱ्या काळात मिळणार आहे. येणारा काळ हा महिला वर्गासाठी थोडंसं तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. सकाळी लवकर उठून तुम्ही चालण्याचा व्यायाम करायचा आहे, योगा करायचा आहे. त्याच्यामुळे तुमचं आरोग्य अतिशय चांगलं राहतं. महिला वर्गाने योगा केल्यामुळे तुमचं शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यसुद्धा महिलांचं चांगलं असणार आहे. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात महिलांनी फक्त वाहन चालवताना तुमच्या वाहनाच्या वेगावर तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या वाहनाचा वेग मर्यादेच्या पलीकडे तुमचा नसावा. वाहन चालवताना अतिशय सावधानगिरीने महिला वर्गाने वाहन चालवलं पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो की आत्ताच आपण बघितलं की मकर राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. फेब्रुवारी महिन्यात तुमचा जो काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांना काळे तीळ व तेल व्हायचे आहे मित्रांनो. त्यानंतर जर तुम्हाला दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात, मारुतीच्या मंदिरात जाता आलं तर तुम्ही नक्की जा आणि तिथे हनुमान चालिसाचे वाचन करा. हनुमान चालिसाचे पठण जर तुम्ही केले तर तुम्हाला येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले त्यामुळे तुम्हाला फेब्रुवारी महिना अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. मित्रांनो बघा की मकर राशीची 7.5 30 मार्च 2025 नंतर संपणार आहे. 7.5वर काही व्हिडिओ देखील आपण या चॅनलवर टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की आवर्जून बघा. आणि ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.